शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणी। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या बौद्ध महासभेची जी मातृ संघटना आहे, या भारतीय बौद्ध महासभेची ज्यांनी आधारस्तंभ म्हणून आजपर्यंत गाडा आणलात त्या भैयासाहेब आंबेडकर, नंतर माई आंबेडकर, या समाजाला ज्यांनी त्यागाने सिंचन केलं त्या रमाई, या सर्वांना नमन करते। आणि वर्षावासानिमित्त बनसोड ताईच्याकडे आपण वर्षावासाचा 3 महिन्याचा कालावधी म्हणजे श्रवण करण्यासाठी, धम्म संदेश श्रवण करण्यासाठी आपण इथे जे 3 महिन्याच्या वर्षावासाचं आयोजन केलेलं आहे, खरंच अत्यंत स्तुत्य असं आपल्या हातून कुशल कार्य घडत आहे। आणि त्यामुळे या कुशल कार्यामध्ये सहभागी झालेले सगळे माझ्या भगिनी यांना आजच्या प्रसंगी मी जय भीम करते। आणि विशेषतः की या विचाराला एक नवीन चालना देण्यासाठी किंवा हा विचार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जी धम्म प्रवचनाची मालिका जी आयोजित केलेली आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, आणि त्यासाठी साधारणतः जवळपास 19 विषय दिलेले आहेत। आणि या 19 विषयामध्ये मला असं वाटतं की जवळपास काही ठिकाणी, कारण की हा जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम होता आणि जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम असल्यामुळे 19 विषय दिलेले आहेत। त्या 19 विषयामध्ये साधारणतः आषाढ पौर्णिमेचं महत्त्व सांगितलेलं आहे, वर्षावासाचं विशुद्धी मार्ग सांगितलेलं आहे, म्हणजे हे जवळपास झालेले आहेत। आणि मला असं वाटत नव्हतं की एवढ्या लवकर मला म्हणजे इथे बोलण्यासाठी आपण संधी द्याल, कारण की कालच बोलत आले, कदाचित बोरकर सरांनी सांगितलेलं आहे की बोरकर सरांनी सांगितलेलं आहे की कधी घ्या कार्यक्रम वगैरे, नाही का। तर काल मला सांगण्यात आलं आणि आज मी इथे आले, परंतु काल मला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये सतत सुरू होतं की विषय कोणता घ्यायचा।
आणि मी सरांना म्हटलं की म्हणजे कसं आहे, आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या स्त्रिया आहेत आणि या स्त्रियांनी खरंच ही धम्म चळवळ जिवंत ठेवलेली आहे, त्यामुळे महिलांवर ते घेते, महिलांचा विषय घेते. पण सर म्हटले की महिलांचा विषय म्हणजे 15 ऑगस्टला आहे, नंतर त्याच्यानंतर आहे, एवढं मागे काही जाऊ नको. त्याच्यापेक्षा एक मला वाटते 3 तारखेच्या नंतर 9 तारखेचा जो विषय आहे महामंगलसूत्राचा, तर हा विषय तू घे. आणि मग मी म्हटलं की आता, कारण की एवढ्या लवकर बौद्ध धम्माच्या म्हणजे बौद्ध धम्मावर बोलणं हे एवढं काही म्हणजे सोपं नाही आहे. आणि तरीही एक माझा हा छोटासा प्रयत्न, पण इथं आल्यानंतर वाटायला लागलेलं आहे की नाही, बौद्ध धम्मावर सुद्धा आपण बोललं पाहिजे. तसं आम्ही एक माझी मैत्रीण आहेच वसुधाताई, म्हणजे आम्ही सातत्याने इथे सुद्धा याआधी सुद्धा असे कार्यक्रम इथे केलेले आहेत. आणि त्यावेळेस मला वाटते रंगारीताई वगैरे होत्या ग्राउंडवरती सतत म्हणजे कार्यक्रम इथे झालेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी नौक्या नव्हत्याच आणि मी पण तुमच्यासाठी नौके नव्हते. पण तरीही एक मी इथे प्रवचन करणार नाही, भाषण करणार नाही, बोलणार नाही, फक्त मी तुमच्याशी सुसंवाद साधेल की आपण, कारण की इथे ज्या महिला भारतीय बौद्ध महासभेशी म्हणजे मातृ संघटनेशी जोडलेले आहेत, ते खरंच एक बाबासाहेबांचं ऋण आपल्यावर आहे. ऋण काय, सगळंच बाबासाहेबांचं आहे. आपण नाही म्हणजे तिळभरही त्याची आपण काय म्हणतात त्याला, तिळभर आपण त्याची बरोबरी करू शकत नाही. म्हणून परंतु तरीही काही उतरई होण्याचा हा आपला निश्चितच प्रयत्न आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभेशी जोडले आहात असं मला तरी असं वाटतं. आणि तुम्ही आहात, निश्चितच आहात. कारण की जेव्हा या 3 आपल्या महिन्याच्या ज्या वर्षावासामध्ये तुम्ही तन्मयतेने किंवा तन्मन धनाने तुम्ही इथं आलेले आहात, निश्चितच हे भारतीय बौद्ध विचार हा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्यासाठी देखील कसा उपयोगामध्ये पडेल याचंच मनन चिंतन करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. आपण इथे 3 महिन्याचं धम्मप्रवचन आपण ऐकत आहोत. आदरणीय अमोल बोधीजी आहेत भंतेजी, ते तर म्हणजे अत्यंत मुलाचं असं मार्गदर्शन त्यांचं आहेच. परंतु काल मी ऐकलेलं आहे की आपल्याकडे हिंदी विषय आहे नाही का, आणि हा हिंदी पुस्तक आहे. या हिंदी पुस्तकाचं साधारणतः पठण सुरू आहे, वाचन सुरू आहे. आणि या हिंदी पुस्तकामध्ये मला हे पण म्हणजे कळलं की तिथे सारं पुनर्जन्मावर आहे. ऐक ना, ते पुस्तकच पुनर्जन्मावर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर बुद्ध बौद्ध आणि त्याचा धम्म दिलेला आहे. हा धम्म पुस्तक हा विज्ञानावर आधारित आहे. कारण की भगवान गौतम बुद्धांचं जे आपण बघतो आहे की त्यांचं जीवन आणि आपण त्यांचं शिकवण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला साधारणतः आपल्यामध्ये एक आस्था निर्माण झालेली आहे की बौद्ध विचार काय आहे, बौद्ध धम्माच्या बद्दल काय शिकवण आहे. आणि त्यासाठीच आपण या वर्षावासाचं आपण आयोजन केलेलं आहे. परंतु भगवान बुद्धाचा जेव्हा आपण शिकवण बघतो आहे की तुम्हाला माहीत आहे की साधारणतः भगवान गौतम बुद्ध वयाच्या 29व्या वर्षी घर सोडून नाही का गृहत्याग केला आणि ते गेलेत. या जगामध्ये दुःख आहे आणि हे दुःख कसं नाहीसं करता येईल, या जगामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसं म्हणजे समाधान शांतता राहील या शोधार्थ भगवान गौतम बुद्ध गेले. आणि भगवान गौतम बुद्ध म्हणजे जेव्हा बुद्ध गेले तेव्हा त्यांनी साधारणतः ज्या तपस्या केली 6
वर्ष जवळपास तपस्या केली आणि या 6 वर्षामध्ये त्यांनी दुःख असीम आहे आणि या दुःखाला म्हणजे त्याचं निवारण सुद्धा होऊ शकते यासाठी त्यांनी जे एक ज्ञान प्राप्त केलं आणि या ज्ञानातून ते सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झाले. आता हे गौतम बुद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्या समोर 4 आर्य सत्य ठेवलं. परंतु काही लेखकांच्या मते हे आहे की भगवान गौतम बुद्धांनी खरंच त्यांच्या शिकवणीतून ही 4 आर्य सत्य ही सांगितलेली आहेत का, की भगवान बुद्धाच्या नंतर जो भिक्खू संघ झालेला आहे या भिक्खू संघाने ती 4 आर्य सत्य आणलेली आहेत. परंतु आपण जेव्हा म्हणजे या बौद्ध धर्माचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला या 4 आर्य सत्याचं म्हणजे दुःख आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि या दुःखावर आपल्याला त्याचं कारण शोधता येते. कारण तो कार्यकारण भाव नाही का, प्रतीत्य समुत्पाद हा कार्यकारण म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा घडते त्या गोष्टीला निश्चितच कारण आहे. कारणाशिवाय कोणती वस्तू घडत नाही आणि त्या कारणावरही उपाय आहे. तो उपाय जर म्हणजे शोधला तर माणूस हा म्हणजे त्याच्यामध्ये जी म्हणजे विज्ञानवादी दृष्टी ही आपल्याला गवसते. म्हणजेच भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की भगवान बुद्धाचा धम्म हा कसा आहे, हा विज्ञानावर आधारित धम्म असा आहे. नंतर आपण पाहतोय की भगवान बुद्धांनी साधारणतः कारण कालच्या म्हणजे या पुस्तकाच्या नुसार की भगवान बुद्धांनी आत्मा नाकारलेला आहे. भगवान बुद्धाला आत्मा मान्य नाही. मग भगवान बुद्धाला आत्मा मान्य नाही आहे. मग यामध्ये काही पुस्तकामध्ये अशा जोडल्या गेलेल्या आहे की कर्म त्यांचे, नंतर पाप पुण्य, पुनर्जन्म नाही का. भगवान बुद्ध म्हणतात की आत्माच नाही आहे तर पुनर्जन्म येईल कुठून. पुनर्जन्म हा आहेच नाही. आणि आपण जर पुनर्जन्म म्हणतो तर आपण म्हणजे जेव्हा दुसऱ्या जीवाला जीव देतो म्हणजे जीव जन्माला घालतो हा आपल्यासाठी पुनर्जन्म आहे. तो पुनर्जन्म होऊ शकेल परंतु माणूस मेल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या योनीत जन्माला येईल हे भगवान बुद्धाला मान्य नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा आपल्याला कशामध्ये दिसतो आहे की विज्ञानवादी दिसतो आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने ही जी जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा आपल्याला माहिती आहे का त्यांनी 5 भिक्षूंना आधी आणि ते 5 भिक्षू म्हणजे मला वाटतं अमलबोधींनी आपलं सांगितलं आहे की 3 शाक्य कुलातील होते आणि 2 कोलीय कुलातील आहे की नाही हे सांगितलेलं आहे. तर हे 5 भिक्षूंना परंतु इतिहास आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा सांगितलेले आहे की भगवान बुद्धाने जवळपास म्हणजे 60 बौद्ध भिक्षूंना जे प्रवर्जित केलं आणि प्रत्येक देशामध्ये त्यांनी धम्म प्रवचन करण्यासाठी त्यांना पाठवलं. आणि हे धम्म प्रवचन म्हणजे त्यांनी देशामध्ये पाठवलं. आणि म्हणून जगामध्ये आज आपण पाहतो आहे की जगामध्ये ही जो बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे ते भगवान बुद्धाने पाठवलेले आहे. आणि मग नंतर त्याची पुनरावृत्ती पुन्हा झालेली आहे, अशोकाने केलेली आहे. अशोकाने आपली मुलगी हे श्रीलंकेमध्ये पाठवली आणि त्यामध्ये हा धम्माचा प्रचार हा असा म्हणजे काय केलेला आहे, वहन त्याचं होत गेलेलं आहे. नंतर आपण पाहतोय की भगवान बुद्धांनी ते आपल्याला पंचशील सांगितलेले आहे, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहे, 10 पारमिता सांगितलेल्या आहे. यातून आपल्याला एक विशुद्धी मार्ग आपण ज्याला म्हणतो आहोत, ज्याला आपण शील प्रत्यार्पण म्हणतोय किंवा शीलाचं पालन करणं आपण म्हणतो आहे. आणि या अष्टांगिक मार्गातून पंचशिलेच्या मार्गातून आणि 10 पारमितातून भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला एक ज्ञानवादी विज्ञानवादी
असा बौद्ध धम्म आपल्यापर्यंत दिलेला आहे. आता यामध्ये साधारणतः एक हा विषय आहे की श्रावण पौर्णिमा, यामध्ये एक हेडिंग आहे श्रावण पौर्णिमेचं महत्त्व. आता तुम्हाला माहीत आहेच असं मी गृहीत धरते, कारण की श्रावण पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे साधारणतः जे कश्यप बंधू होते नाही का, या कश्यप बंधूंना भगवान बुद्धांनी दिलेली प्रवज्जा हे सगळ्यात, आणि त्या कश्यप बंधूंनी हा बौद्ध धम्माचा रथ त्यांनी अधिक गतिमान करण्यासाठी कश्यप बंधूंचं फार मोठं यामध्ये योगदान आहे. त्याचबरोबर या कार्तिक पौर्णिमेसाठी की जे बौद्ध धम्माचे 2 फार मोठे महासेनानी होते, त्यापैकी सारीपुत्त हे महासेनानी, या सारीपुत्त महासेनानीचं सुद्धा म्हणजे महापरिनिर्वाण हे या श्रावण पौर्णिमेला झालेलं आहे. आणि भगवान बुद्धांनी त्यांना विचारलं होतं, त्यांची इच्छा होती सारीपुत्ताची की मला देहत्याग करायचा आहे. तर भगवान बुद्धांनी सारीपुत्ताला विचारलं की ठीक आहे, तुम्हाला देहत्याग करायचा, परंतु त्यासाठी तुम्ही स्थळ निवडलं का, कुठं करायचं आहे तुम्हाला. तेव्हा त्यांनी सांगितलं जिथे माझा जन्म झाला होता उत्तर प्रदेशामध्ये, त्याच ठिकाणी मला काय करायचं आहे, माझं देह ठेवायचं आहे. म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या या 2 अतिशय महत्त्वाच्या ज्या घटना आपल्या बौद्ध धम्माच्या किंवा बौद्ध या संस्कारामध्ये आपल्या घडलेल्या आहेत. आणि तसं आपण पाहतोय की 12ही पौर्णिमा या आपल्यासाठी काय आहे की त्याचं महत्त्व हे वेगवेगळ्या बौद्ध धर्मामध्ये हे वेगवेगळ्या दृष्टीनं ते नमूद झालेलं आहे. आता यामध्ये जेव्हा भगवान बुद्ध 60 भिक्षूंना जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धम्म ते देशांतर्गत ते प्रवज्जा करायला गेले, धम्मदेसना करायला गेले, आणि त्यानंतर भगवान बुद्ध हे यांचं वयाच्या 80 वर्षापर्यंत यांचं सतत काय होतं उपदेश शिकवण ही समाजाला देत होती. आणि त्याच काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की भगवान गौतम बुद्धांचं जे हे आहे वर्षावास आहे, हे वर्षावास साधारणतः श्रावस्तीला, जी श्रावस्तीमध्ये कोणी केलेला आहे तो जेतवन अनाथ पिंडकांनी, आणि त्या अनाथ पिंडकांनी जे संघाराम तयार केलं होतं श्रावस्तीमध्ये, जे जेतवन त्यांनी घेतलं होतं, त्या संघारामध्ये भगवान बुद्धाचे जवळपास साधारणतः 24-25 वर्ष नाही का, किती वर्ष 25 वर्ष तिथे त्यांनी वर्षावास केलेला आहे. आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये अनेक अनुयायी, अनेक विचारवंत, अनेक विद्यार्थी, अभ्यासक भगवान बुद्धाकडे आलेत. आणि भगवान बुद्धांनी जे आपण पाहतोय की महापरित्राणामध्ये एक सूक्तच आहे, महामंगलसूक्त आहे ना, आणि या महामंगलसूक्तामध्ये त्यांनी म्हणजे त्या जे अभ्यासक होते त्या अभ्यासकांनी भगवान बुद्धांना प्रश्न केला की मानवाचे मंगल कशात आहे. त्यांचा प्रश्न म्हणजे हा विषयच आहे की महामंगलसूत्रामध्ये की मानवाचं मंगल कशामध्ये आहे. आणि हा प्रश्न जेव्हा भगवान बुद्धाला त्या अनुयायांनी केला तेव्हा त्यांनी साधारणतः सांगितलं की मानवाचं मंगल आहे सर्वप्रथम की त्याचं सत्कार्य, कुशल कार्य. आणि कुशल कार्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे साधारणतः की मूर्खाची संगत न करणे. कुशल कार्यामध्ये मूर्खांची संगत न करणे आणि शहाण्या माणसांची संगत करणे. आता आपल्याला
माहीत आहे की आज आपण समाजाचं चित्र पाहतो आहे, तर आज समाजामध्ये जी मतांची, जी विचारांची भिन्नता आपल्याला दिसते आहे. आज समाज हा समाज म्हणजे समाज म्हणजे मानव समाज मी बोलते आहे, बौद्ध समाज नाही. हा मानव समाजामध्ये ही जी स्वैराचारी उफाळलेली आहे आणि यामध्ये कोणालाही साधारणतः यामध्ये काय आहे की धर्मांधता जास्त वाढलेली आहे, अंधश्रद्धा जास्त वाढलेली आहे. आपल्याही समाजाचं आपण म्हणजे हे अवलोकन केलं तर आपल्याही समाजामध्ये काही कमी नाही आहे. अंधश्रद्धेचं प्रमाण आपल्याही समाजामध्ये आहे, आपल्याही विचारांमध्ये आहे की आपण भगवान बुद्धाने आपल्याला ही शिकवण दिलेलं आहे ना. विशुद्धीकरणाचा मार्ग आपल्याला भगवान बुद्धाने सांगितलेले, पंचशील आपल्याला सांगितलेले, 10 पारमिता सांगितलेले आहे. पण खरंच आपण काल परवाच एक मैत्री दिन साजरा झाला. खरंच या सामाजिक वातावरणामध्ये जे आपण म्हणजे वावरतो तेव्हा ही मैत्रीपूर्ण भावना आपल्यामध्ये आहे का? कारण की आपल्यामध्ये तर निश्चित आहे, कारण बौद्ध स्त्रियांमध्ये साधारणतः ही भावना निर्माण झालेली, जागरूकता निर्माण झालेली आहे. भगवान बुद्धाची शिकवण आणि भगवान बुद्धांचं जीवन याची म्हणजे त्यांना जाणीव झालेली आहे आणि त्यासाठीच ते परित्राण वर्षावासाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामध्ये ती आस्था निर्माण झाली. परंतु आपण जेव्हा पाहतो समाजामध्ये, कारण की ही जी म्हणजे विद्यार्थी दशेपासून, कारण जेव्हा आता राजेश्वरीचं जेव्हा समोर येते या अशा निमित्तानं की तिथलं विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे हे अभ्यासाकडे कमी आणि अवांतर गोष्टीकडे जास्त आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर मी हाच प्रश्न या मिलचाळमध्ये हा प्रश्न मी मांडला होता. तर म्हणजे स्त्रियांचं पण आणि साहजिक आहे ते काम पाहतील की लेकरांकडे लक्ष देतील, साहजिकच आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्धांचं म्हणजे भगवान बुद्धांचा जो उपदेश आहे की कशामध्ये आहे, मंगल कशामध्ये आहे, तर ते मंगल आहे की मी जर भगवान बुद्धाला म्हणजे अगरबत्ती मेणबत्ती लावत असेल किंवा बुद्धवंदना घेत साधं पंचशील घेत असेल तर मी माझ्या पोराला माझ्यासोबत बसवलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाचे. तेव्हा या जेव्हा भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतील, या धम्म भावना निर्माण होतील, त्या वृद्धिंगत होतील आणि वृद्धिंगत झाल्या तर ते सुद्धा या धम्माच्या मार्गाने काय होतील, अग्रेसर होतील. आणि म्हणून मला जर म्हणजे धम्माच्या बद्दल आवड आहे तर ती आवड माझ्या लेकरांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि काही प्रमाण असं आहे, काही ठिकाणी आपण इथे खूप म्हणजे विहारामधली गोष्ट सांगते बरं, ही सत्यता आहे विहारांची की आपण जेव्हा भंतेजी असतं तोपर्यंत ऐकायचं आणि भंतेजी थोडंसं बाहेर गेले की त्यांची ती मी अशी, ती तशी, ती तशी, हे प्रकरण सुरू आहे. म्हणून सांगते की हे आम्हाला आलेच नाही पाहिजे, हे विचार आमच्यामध्ये आलेच नाही पाहिजे. कारण की आम्ही धम्माच्या मार्गाने चाललेलो आहोत, तर आम्ही दुसऱ्यांच्याबद्दल का आम्ही आधी आमच्याबद्दल विचार करणार आहे. मी का 4 लोकांमध्ये म्हणजे राहू नये, मी का 4 लोकांमध्ये 4 चौघीसारखी राहू नये. कारण की मला जेव्हा आता तुम्ही हाच म्हणजे इथे उभं केलं म्हणजे हे केलं की आल्यावर की ताई तुम्ही खुर्चीवर बसा, मला म्हणजे तेव्हा असं वाटलं की नाही मी तुमच्यातली आहे, सर्वप्रथम मी तुमच्यामधली आहे. मी आधी खाली बसेल आणि नंतर मात्र मी तुमच्या मानास्तव खुर्चीवर बसेल. हा माझा आधीपासून ध्येय आहे. मी शाळेमध्ये सुद्धा मी हे म्हणायची जेव्हा यायचं की माझ्या खेड्यामधल्या बाहेर राहत होत्या, जेव्हा त्या म्हणजे भेटायच्या तेव्हा मॅडम मी म्हणत मॅडम मी शाळेत आहे, इथं मी मॅडम नाही आहे, इथं मी तुमच्यासारखी आहे.
म्हणजे हे कुठंतरी व्हायला पाहिजे, हा विचार कुठंतरी म्हणजे आला पाहिजे. आणि हा विचार जेव्हा येईल तेव्हा आपल्यामध्ये भगवान बुद्धानेच आपल्याला जी समता दिलेली आहे ती समता आपल्यामध्ये वृद्धी होते. बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी समता सांगितली ती खऱ्या अर्थाने म्हणजे होईल. नाहीतर मी 4 बुक शिकली आहे म्हणून मला ज्ञान आलं का असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून आपण सर्व इथे समान आहोत हे पहिल्यांदा. आणि म्हणून त्यातूनच आपण एक काय एक सुसंस्कृत विचार म्हणून आपण जगत असताना आपण एक चांगल्या संगतीने आपण जगलो पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश. आणि भगवान बुद्ध तेच म्हणतात की आपल्याला चांगल्या माणसांच्या संगतीने सुसंस्कृतपणाने आपण जगलं पाहिजे. हाच काय आहे या माणूस चांगल्या म्हणजे माणसाचं जगणं, माणसाचं मंगल या चांगल्या वागण्यामध्ये आहे. दुसरा भगवान बुद्धाने आपला विचार मांडताना त्या याला सांगितलेलं आहे की अनुकूल स्थळी वास्तव करा. म्हणजे जिथे आपल्याला जसं आपण पाहतो की एक विचार आहे, सुविचार आहे, ऐसी जगह बैठी है जहाँ कोई न बोले उठ, ऐसी बात कीजिए कोई न बोले झूठ. म्हणजे आपण असं बोला की त्यामध्ये सत्यता असली पाहिजे आणि आपण अशा ठिकाणी बसा की तिथून आपल्याला कोणीही उठवलं नाही पाहिजे. म्हणजे हा भगवान बुद्धाने फार मोठा आपल्याला विचार दिलेला आहे की अशा स्थळी तुमचं वास्तव असलं पाहिजे, अशा स्थळी तुम्ही म्हणजे बसले पाहिजे की तुम्हाला तिथून कोणीही उठवलं नाही पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे असं म्हणजे शिक्षणाने असं स्थान आपल्याला उभं केलेलं म्हणजे निर्माण केलेलं आहे की आपल्याला वेगवेगळ्या मोठ्या पदावर वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी आपल्याला बसवलेलं आहे की कालपर्यंत आपल्याला सड्यावर उभं न करणारे लोक आज आपल्याला मानाने आदराचं स्थान देत आहेत. आणि हे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी 2556 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले आहे की अशा ठिकाणी बसा, अशा ठिकाणी तुम्ही राहा, अशा ठिकाणी तुमचं वास्तव्य असू द्या की जिथे काय आहे, जिथे तुमच्या मनाची एकाग्रता आहे, तुमच्या मनाची शांती आहे, यातून तुम्ही चांगल्या गोष्टी म्हणजे स्वीकारणार आहात, तुम्ही चांगले विचार तुमच्यामध्ये येणार आहेत, यामध्येच माणसाचं मंगल आहे. नंतर आहे भगवान बुद्धाने विचार सांगितलेला आहे विनय. अतिशय महत्त्वाचं भगवान बुद्धांच्या धम्मामधला विनय. विनय म्हणजे काय? नम्रता. जसं आपण शाळेमध्ये शिकलो आहोत, विद्या विनयेत शोभते. आणि जेव्हा पुन्हा आपण तुकारामाच्या म्हणजे कडे आपण जातो, तुकाराम महाराजांच्या गाथेकडे आपण जातो, तर तेव्हा म्हणतात ना की हत्ती होऊन गेडं फोडण्यापेक्षा, लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खा आहे ना, असं म्हणतात की नाही. म्हणजेच माणूस आपला अहंकार हा बाजूला ठेवा. अहंकाराने कोणाचं चांगलं होत नाही. आणि हा अहंकार ठेवला. अहंकार काय आहे? अहंकार काही कामाचा नाही. कारण कोण्या म्हणजे का कवीनं म्हटलेलं आहे, कोणाचे राजो पाटव, कोणाच्या गाई म्हशी, मरणाच्या दिवशी जीव चालला उपाशी. आहे की नाही. म्हणून अहंकार नसावा आपण. कारण की आज प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला परफेक्ट केलेलं आहे, प्रत्येकाला स्वयंभू केलेलं आहे, प्रत्येकाला काय केलेलं आहे? ताकदवर केलेलं आहे. पैशाच्या बाबतीमध्ये, निष्ठेच्या बाबतीमध्ये, सगळ्या बाबतीमध्ये. पण या अहंकारानं या समाजाचं नेमकं नुकसान तिथंच होऊन राहिलेलं आहे. जो म्हणते सगळं मीच मोठा, मला काहीच याच्याशी लेणं देणं नाही, ही भावना आज समाजामध्ये वाढलेली आहे. आणि ही अहंकाराची भावना जर असेल तर समाजाचं अधपतन
व्हायला वेळ लागणार नाही. कारण आपण आता पाहतो आहोत की जेव्हा माणसामध्ये ही विनयता ही बाजूला झालेली आहे, त्याचा परिणाम असा झाला की माणसामध्ये अहंकाराची भावना आलीच. परंतु 1936 मध्ये या देशामध्ये एक इंग्लंडचा एक बौद्ध अन्वयी आला. त्यांनी इथे दीक्षा घेतली, म्हणजे प्रज्ञा घेतली, भिक्षू झाले आणि ते इंग्लंडला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी तो एक आहे ना त्रिरत्न आहे ना, एक संघरक्षकाचा, त्यांनीच तो त्यांचा कोणता त्रिरत्न बौद्ध महासंघ, बरोबर आहे. हा एक बौद्ध महासभा, तिथे लोक वळलेले आहेत काही. नंतर इथे आता यांचं हा एक बाजू आली. दुसरी बाजू आली की काय ना ते आपलं हे करणारे ध्यान साधना प्रियंका काय ना त्यांचं गोयंका. हा, त्या गोयंकाने तर तिकडं खूप मोठं तयार करून ठेवलेलं आहे आणि भारतामध्येच ते जाळं मोठं पसरलेलं आहे. आता या गोयंकाने आणलेलं आहे काय आणलेलं आहे? ज्ञान साधना आणलेली आहे. या ज्ञान साधनेमध्ये जवळ आमचं पवननगरचं विहार हे फार मोठं प्रसिद्ध पावलेलं आहे. आता यामध्ये म्हणजे थोडंसं विषयांतर होऊन नाही राहिलेलं आहे, विषयाला मी त्याच विषयाला आणते की सांगते की विनय हा बाजूला झाल्याबरोबर माणसाची ही नम्रता बाजूला झाल्यावर अहंकार कशी जागा घेते. तर त्यामध्ये त्या गोयंकाने आणलेलं आहे ते विपश्यना. आणि तिथे 2-2 तास डोळे लावून बस. आता तुम्ही काल परवाच पाहाल असेल की राजस्थानच्या झालवाड नावाचं गाव आहे, तिथे शाळेची छत कोसळलं आणि 5 विद्यार्थी मेले. किती विद्यार्थी? 5 विद्यार्थी मेले. आणि नंतर तर असं तर किती सुरू आहे, अन्याय अत्याचार अजून किती सुरू आहे. आणि आम्ही डोळे लावून बसलोत. तुमच्या सवलती संपलेल्या आहेत, तुमचं आरक्षण संपलेलं आहे, तुमचं आजच्या म्हणजे तुम्ही कालचं ते सोशल मीडियाचं बघा. त्या सोशल मीडियावर 3 मुली एका SP च्या मुलीला म्हणजे त्रास झाला तिच्या घरून. तर आपल्या 3 मुलींनी तिला म्हणजे काय केलं, तिची पाठराखण केली. तिची पाठराखण काय केली तर तिथल्याच पोलिसांनी त्या 3 मुलींना बेदम मारलं. बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आणि सुजात आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये आहे की त्यांना सांगून म्हणजे सांगत होते. 10-15 तास पोलीस स्टेशनमध्ये होते, तरीही त्या पोलिसांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा लागला नाही. म्हणजे आम्ही इथं जर डोळे लावून आम्ही बसलोत तर या ज्या लढाया उद्याच्या लढाया कुणी लढाव्या लढाया म्हणजे तुम्हाला मुके बहिरे आंधळे बहिरे करण्याचं काम गोयंका सुरू करून राहिलेलं आहे. आणि त्यांनी त्या संरक्षितांनी तो एक बौद्ध म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षण घ्या, वाघासारखे गुरगुरा. आम्हाला शिक्षण घेतलं तर आम्ही वाघासारखे गुरगुरू नाही आमच्या हक्कासाठी, तर आम्ही काय करू, रस्त्यावर उतरू, आम्ही क्रांती करू. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आमची क्रांती सोडून शांतीच्या नावाखाली आम्ही डोळे लावून बंद करत असलो तर समाजाचं पुढचं काय? बाबासाहेब पुन्हा जन्माला येतील. आम्ही म्हणतोय का नाही बाबासाहेब पुन्हा यावं जन्माला? कशासाठी? त्यांनी 4 लेकरं गमावले. त्यांच्या लेकरांना काय मिळालं नाही
कपाळ सुद्धा मिळालेलं नाही. तेच पुनरावृत्ती करायला त्यांना जन्माला म्हणजे बोलवायचं आणि आम्ही काय करायचं, सवलती घ्यायच्या, सगळं मोठं मोठं व्हायचं. आणि म्हणून ह्या ज्या अशा भगवान म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या आमच्या बौद्ध धर्मावर अशी अतिक्रमणं होत आहेत, असं त्यांचं म्हणजे त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना म्हणजे पूर्ण या बौद्ध धर्माचं राजकारण बौद्ध आपल्या बुद्धगयाचं बोधी महाविहाराचं जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर. की हे प्रत्येक आमचे विहार, प्रत्येक आमच्या ज्या लेण्या आहेत, ह्या कब्जा करण्याचा यांचा हा डाव आहे. आणि हा डाव आम्हाला उधळून टाकायचा असेल तर आम्हाला भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला भगवान बुद्ध हा आम्हाला आत्मसात करावा लागेल, हा आम्हाला घ्यावा लागेल. तेव्हा आमच्या मधला हा जो विनय जागृत होईल. आणि विनय जागृत झाला तर आम्हाला फक्त दिसेल, आमच्या डोक्यामध्ये येईल की आमचा बाप फक्त एकच आणि तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतर भगवान बुद्ध, आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हा जो विचार आहे विनयाचा, हा विनय आपल्यामध्ये असावा, अहंकार बाजूला ठेवावा, तेव्हाच माणसाचं मंगल होऊ शकते. नंतर आहे भगवान बुद्धांनी सांगितलेले, अरे आपल्या वडीलधाऱ्यांची सेवा करा. बुद्धांनी सांगितलेलं आहे. तेव्हा त्या अनुयायांनी विचारलेलं आहे की मंगल कशामध्ये आहे, मानवाचं मंगल कशामध्ये आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी हा पण विचार दिलेला आहे की तुमच्या आई वडिलांची काय करा, सेवा करा. काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे. आमचे सख्खे आई वडील आम्ही वृद्धाश्रमामध्ये पाठवून राहिलेलो आहोत, आहे ना. आपण नसू त्यामध्ये, परंतु ही कंडिशन आपल्याही समाजाची आहे, आपल्याही समाजाची, की ज्या जन्म देतात. आणि विशेषतः की आपण साधारणतः या बाबतीमध्ये ज्या माझ्या अवलोकनानुसार यामध्ये स्त्रिया ह्या जास्त जबाबदार आहेत. कारण स्त्रीचा द्वेष करते, स्त्रीचा राग करते, कधी नणद म्हणून करते, कधी सून म्हणून करते, कधी सासू म्हणून करते, कधी भावजाई म्हणून करते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आहे की जर या समाजामध्ये जे मंगल हवं असेल, या म्हणजे माणसाचं मंगल हवं असेल, माणसाच्या मंगल भावना निर्माण करायची असेल तर आई वडिलांची सेवा केली पाहिजे. स्त्रियांना समानतेने बघितलं पाहिजे, स्त्रियांकडे समानतेने म्हणजे त्यांना वागवलं पाहिजे. की या धर्मवादी, या पाखंडवादी लोकांनी स्त्रीला दासी म्हटलं आहे. परंतु भगवान बुद्धांनी पहिल्यांदा महाप्रजापतीला काय दिली, प्रवज्ञा दिली. आणि म्हणजे प्रजापतीला गौतमीला जेव्हा प्रवज्ञा दिली तेव्हा तिच्यासोबत काय होते, 500 तिच्या या अनुयायी होत्या, 500 महिला होत्या. या 500 महिला सकट प्रवज्ञा घेतली गौतमीने. हा मोठा विद्रोह होता त्यावेळेस, फार मोठं, म्हणजे हे काय होतं की क्रांती होती. आणि ही क्रांती भगवान बुद्धांना अपेक्षित होती की स्त्री. आणि म्हणूनच तुम्हाला माहित आहे या बाबतीमध्ये की बिंबिसारला मुलगी झाली, बरं, बिंबिसारच ना, बिंबिसार की प्रसेनजितला मुलगी झाली. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं की मुलगी ही वाईट नसते. प्रसेनजितचा चेहरा पडला आणि तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं की मुलगी वाईट नसते, मुलगी एका महान सम्राटाला सुद्धा जन्माला घालते. म्हणून स्त्री ही महान आहे. आणि आज त्या समाजाचं चित्रण, ज्या समाजामध्ये भगवान बुद्धांनी हा विचार दिलेला आहे, ज्या समाजामध्ये ज्या भगवान बुद्धांनी एक समाजामध्ये एक चैतन्य निर्माण केलेलं आहे, त्या समाजामध्ये मात्र सासूचीही वेगळी गत पाहायला मिळते. आई वडिलांना सुद्धा वृद्धाश्रमाचा रस्ता दिसला जातो. मी
मागच्या वेळेस अशीच एक वृद्धाश्रमामध्ये गेले होते काही कामानिमित्त म्हणजे तिथे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला काही आपली दानपारमिता तिथे करण्यासाठी. तर तिथले ॲक्च्युली तिथल्या ज्या बाया होत्या त्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होत्या की तुम्ही नका करू तुमच्या सासूंच्या सोबत असं म्हणत त्या रडत होत्या. म्हणजे ही परिस्थिती. आणि या सामान्य बाया नव्हत्या सगळ्या, म्हणजे तिकडच्या ब्राह्मण मारवाडी स्त्रिया होत्या चांगल्या श्रीमंताच्या, ज्यांची 50-50 एकर शेती होती. त्यांच्या मुलांची ती त्यांनी त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये आणून. आणि हा विचार भगवान बुद्धाने तेव्हा सांगितलेला आहे की तुम्ही आईवडिलांची काय करा, सेवा करा. नंतर आहे धम्माचरण करा, धम्माचं आचरण करा. आता मोठा गहन प्रश्न नाही, धम्माचरण करा. आता खरंच आम्ही धम्माचरण करतो का, धम्माचं आचरण करतो? निश्चित आपण तर करतोच प्रश्न, परंतु आपण या चौकटीच्या बाहेर गेलो तर खरंच धम्माचं आचरण होते का, करतात का? अरे काही लोक तर इतकं सांगतात, घर आपल्या इथे मोठं फोटो असते बाबासाहेबांचा वगैरे आणि आतमध्ये सगळे दिवागण बसलेले असतात, आहे ना? सांगा तुम्ही, सांगा. हा दोन भाव हा का तुम्हाला कोणीच नाही आलं? जेव्हा तुमच्या कमरेला फडा होता, तोंडाला गाडव होता, तेव्हा कोण आलं तुम्हाला? कुठे गेलं तर एवढं देवांगण, कुठं गेलं होतं देवांगण? तेव्हा नाही त्याने माझे याच्यावरूनच आठवलं माझ्या एका शिक्षकांनी, कारण मी आधी सांगितले मी तुमच्यासमोर बोलायला नाही आलेले, मी तुमच्यासमोर फक्त संवाद साधायला आलेली आहे. मी संवाद साधते की अशा निमित्तानं जे मलाही अभिप्रेत आहे आणि भगवान बुद्धांच्या विचारानुरूप मला जे अभिप्रेत आहे तेच मी आपल्यासोबत इथं निषेध करते आहे. की एक आमचे सर होते, 6 डिसेंबरचा दिवस होता. 6 डिसेंबरच्या वेळेस 5 वाजून गेले तरीही त्यांना 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाची त्यांना जणू काही भूल पडली. म्हणजे काय, मी लागले की कारण दुसऱ्याकडे प्रभार होता, मी म्हटलं की आज महापरिनिर्वाण दिवस आहे आणि कोणीच काही म्हणजे करून नाही राहिलेले आहे. तर मग तिसरी व्यक्ती गेली, त्या बोरकर मॅडम, आपलं गेडम मॅडम अशा म्हणून राहिले, किंवा मी गेडम माझे गेडम मॅडम अशा म्हणून राहिल्या म्हणून. मग इथून तिथून झाले आले ते आणि त्यांनी जमा केले काही खुर्च्या वगैरे आणि विद्यार्थ्यांना बसवलं. तिथं बसवल्यानंतर एक होतेच असे खडूस, ज्यांचा येईल आता नामांतराच्या याच्यामध्ये, ते म्हणायला लागले यांना म्हणे देवानं खूप दिलं, हो, तरीही यांचं पोट काही फरक नाही. माझं भाषण होऊन गेलं होतं त्याच्या आधी, कारण आधी माझाच नंबर जास्त लागते कुठेही, तर माझं होऊन गेलं होतं. त्यांनी म्हटलं मला काही बोलतच नाही आलं, मी गप्प राहिली. मग आली 3 जानेवारीचा कार्यक्रम सावित्रीबाईंचा, आणि सावित्रीबाईंच्या कार्यक्रमाला खूप पूर्ण ग्राउंड भरला आणि त्या ग्राउंडमध्ये मी तेव्हा तो प्रश्न काढला की पहाडे म्हटलं, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्हाला शिक्षण कोणा दिलं? सावित्रीबाईंनी म्हटलं, म्हणजे मुलींना तुम्हाला शिक्षणाचे दरवाजे कोण उभं करून दिले? तर ज्योतिबाईंनी, सावित्रीबाईंनी. तुम्हाला संविधानाने काय दिलं? तर आम्हाला माणूस बनवलं, असं ते आपले लोक बोलायला लागले प्रत्येकाला. मग मी म्हटलं सांग कोणत्या देवानं दिलं? अरे 33 कोटी देवानं आमच्यासाठी काय दिलं? आम्हाला फक्त बाबासाहेबांना दिलं. असं जेव्हा म्हटलं तेव्हा ते एकदम उभी झाले, आक्रमकरित्या उभे झाले. हो, आणि असं कसं बोलून राहिले मॅडम? मग हेडमास्टर म्हटले थांबा, त्यांना ते त्यांचा विचार मांडून राहिले आहे, तुम्ही कशाला बोलून राहिलेले आहे? तेव्हा सरही होते, बोरकर सर चुप एका बाजूनं राहिले. म्हटले की नाही, तू त्यांचा विचार आहे त्याला मांडून. नाही, मी 6 डिसेंबरला बोललो म्हणून मॅडम अशा आज बोलल्या. हे सत्य आहे, हे सत्य आहे ना. आम्हाला कोणत्या देवानं आमच्यासाठी काय केलं? मग आम्ही हे असं का घरात एक आणि बाहेर एक असं का करत? ओठात एक पोटात एक आम्ही का वागावं?
कारण आम्हाला माणूस फक्त बाबासाहेबांनी बनवलेला आहे. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध सांगितलेलं आहे आणि बुद्धाने आम्हाला हे जे आहेत मंगल कशामध्ये आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे. तर माणसाचं मंगल आम्हाला आमच्या या आठ जे विचार आहेत, 8 भगवान बुद्धांनी जाणूयाला जे सांगितलेले त्यामध्ये आमचं मंगल आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही जगून तर धम्मासाठी, मरून तर धम्मासाठी. कारण की माणसाचं जीवन काय आहे, आज काही नाही आहे जीवन माणसाचं. आज मेला, उद्या 3रा दिवस आहे की नाही, आणि 3ऱ्या दिवशीपासून पुन्हा जसंच तसंच आहे. म्हणून माणूस इथे आपण जन्माला आलेला आहोत, तर आपण धम्मनिष्ठा का संपवायची, आपण धम्मनिष्ठा का बाजूला करायची, आपण का असे भगवान बुद्ध बाबासाहेबांना आम्ही असं बेमान का व्हायचं, का बेमान व्हायचं. कारण आम्ही वागू तसेच आमचे लेकरं तर तसेच वागतील ना, की नाही वागणार, आमचे लेकरं तसेच वागतील. म्हणून आम्हाला धम्माच्या नुसार वागावं लागेल, आम्हाला धम्माचं आचरण करावं लागेल. आम्हाला जी दान पारमिता आहे, दान, मग ते दान कोणतंही असो, आम्हाला की दान पारमितामध्ये आपण पाहतो की दानामध्ये केवळ पैशाचं दान नाही आहे, तुमच्या मैत्रीचं दान आहे, तुमच्या पुस्तकाचं ज्ञान आहे, तुमच्या अभ्यासाचं ज्ञान आहे, तुमच्या दान आहे, तुमच्या ध्यानाचं दान आहे. दान कशाचंही आहे ते आपण कोणाच्या उपयोगी कसे पडतो हे मात्र आपण विसरता कामा नये. आपण समाजाच्या उपयोगामध्ये कसं, कारण काही असो तो आपल्याला काय बोलते आहे याच्यापेक्षा मी कसा वागतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, नाही का. नंतर आहे आणि म्हणूनच यामधून आपल्या हातून जे कर्म आहेत ते कर्म आपोआप बाजूला होतील आणि कुशल कर्म आपल्या हातून घडतील. म्हणूनच काया वाचा मनाने आपण मैत्री जोडली पाहिजे, आपण एकमेकांशी प्रेमानं वागलो पाहिजे, आपला अहंकार हा बाजूला सारला पाहिजे. आणि आज तर हीच परिस्थिती आहे की उपकाराची फेड अपकारानंच व्हायला लागलेली आहे. कोणी थोडा उपकार केला की लगेच काय केलं म्हणते, काय केलं सांगतात, काय झालं केलं नंतर म्हणजे खूप झालं काय. आणि हा अनुभव प्रकाशरावांना हमेशा येतच असतो की आपण किती म्हणजे केल्यानंतर लोक त्याची जाणीवही ठेवत नाही. तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की जाऊ दे, तू आपल्याला कुशल कर्म करायचं आहे, आपलं चांगलं काय आहे वाईट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि आपण जगत असताना आपल्या हातून कुशल कर्म कसे घडतील यासाठी आपण कटिबद्ध असायला पाहिजे. त्याचबरोबर क्षमाशीलता, नम्रता, विनम्रता यामध्ये भगवान बुद्ध जेव्हा आपल्या त्या अनुयायांना सांगतात की मंगल यामध्ये आहे की तुम्ही क्षमाशील असलं पाहिजे, तुम्ही विनम्र असले पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांशी बोलताना तुमच्यामध्ये आदर असला पाहिजे, तुमच्यामध्ये म्हणजे समाजामध्ये जगत असताना एक स्नेह असला पाहिजे, मैत्री असली पाहिजे. आणि तेव्हाच या समाजाचं काय आहे, समाजामध्ये प्रगती आहे, समाजाचं कल्याण आहे, माणसाचं कल्याण आहे. हे भगवान बुद्धांनी या आपल्या अन्यांना सांगितलेलं आहे. इथे साधारणतः जे मंगलसूत्र आहे. आणि म्हणूनच मग शेवटी आपणच म्हणतो नाही, सब पापस सहकरण कुशला उपसंपदा सचितो परिगपण एतं बुद्धानुसार. भगवान बुद्धांचं काय आहे की जे दुराचार आहेत हे बाजूला करणं, माणसाचं चरित्र हे आरशासारखं ठेवणं, हाच तर भगवान बुद्धाचा धम्म आहे की एकमेकांशी प्रेमाने वागा, एकमेकांशी प्रेमाने राहा. आणि यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म दिलेला आहे, या बुद्ध धम्मामध्ये 24 फेब्रुवारी 1956 रोजी आपल्याला या म्हणजे पूजापाठाचं हे पुस्तक आपल्याला त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. 24 फेब्रुवारी 1956 पहा, 24 फेब्रुवारी 56 आणि 6 डिसेंबरला
म्हणजे हा जो की बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी झिजत होते. आपल्यासाठी इव्हन एवढंच नाही, 5 डिसेंबरच्या सायंकाळपर्यंत बाबासाहेब एका मीटिंगमध्ये होते. 5 डिसेंबरला झोप येऊन राहिलेली आहे, पाणी घ्या थोडंसं. तर बाबासाहेब आणि बरं बाबासाहेबांच्या बद्दल म्हणजे मी जे म्हणजे माझ्या जे वाचनात आलेलं आहे ते की पहा, बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी लढत असताना त्यांना स्वतःच्या तब्येतीची सुद्धा त्यांनी क्षमा केलेली नाही. क्षमा आपल्या या माईसाहेबांनी, संगीताताई आंबेडकरांनी आपल्या आत्मलेखामध्ये सांगितलं, आत्मवृत्तामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबासाहेबांना कुठे जायचं होतं, काठमांडूला जायचं होतं. तिथे बौद्ध संमेलन होतं, काठमांडूला जायचं होतं. जी भगवान आपला बाबासाहेब उतरलेत आणि बाबासाहेबांची म्हणजे तब्येत एवढी होती की त्यांची संडास पॅन्टमध्ये झाली. बाबासाहेबांना समज म्हणजे पहा काय असेल. आणि जेव्हा म्हणतात त्या माईसाहेब की मला वास यायला लागला, तेव्हा मी बाबासाहेबांना नेलं, त्यांना धुतलं, स्वच्छ केलं, त्यांचे पॅन्ट बदलवले आणि आम्ही काठमांडूच्या विमानामध्ये बसलो. काय त्याग झाला, हा किती त्याग झाला. काय पाहिजे आहे, काय द्यायला पाहिजे बाबासाहेबांनी आम्हाला. आणि तरी आम्ही स्वार्थी लोक, आम्ही समाजाच्या प्रती काय कृतज्ञ आहोत, कृतज्ञ नाहीत, कृतज्ञ आहोत. आणि जर या समाजामध्ये जर अशी कृतज्ञतेची भावना असेल तर या समाजाचं कोणीही आता चांगलं करण्याला येणार नाही. आणि म्हणून आमच्या पुढे आम्ही प्रामाणिकपणे एकच केलं पाहिजे की आमची निष्ठा ही भगवान बुद्धाच्या प्रती आणि बाबासाहेबांच्या प्रती. कारण बाबासाहेबांचे विचार सुद्धा मातीमोल करायला निघालेले आहेत. तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल की शिवाजी महाराजांचं मंदिर तयार झालेलं आहे. माहित आहे, शिवाजी महाराजांचं मंदिर पहा, जेव्हा मंदिरं बनवल्या जाते तेव्हा त्यांचे विचार सगळे काय केल्या जातात, हडप केले जातात, गडप केले जातात. दुसरी गोष्ट, संविधानाचं एक मंदिर बनवलेलं आहे. संविधानाचं मंदिर बनवलं म्हणजे तिथं ते पुस्तक टाका, इकडं ते जंतर मंतरवर फाडतील, जाळतील, त्याच्या धज्जा उडवतील, आमच्यावर जेवढे नाही अन्याय करतील, बाबासाहेबांचे पुतळे ते तोडतील, मरोडतील, आमचे विहारे उद्ध्वस्त करतील, बुलडोजर चालवतील. जर या अशा म्हणजे आम्ही धार्मिक वितंडवादामध्ये अशा याच्यामध्ये जर आम्ही पडलो, याच्यामध्ये आम्ही फसलो तर आम्ही लढाई कशी लढणार आहोत. म्हणून या विपश्यनेपासून सावध राहावं एवढं मला असं मनापासून वाटतं. आणि हाच भगवान बुद्धाचा साधा विचार आहे असं मी प्रामाणिकपणे असं सांगते. आणि निश्चितच तुम्ही अंमल करणार आहात हे तेवढंच निश्चित आहे. कारण की जेव्हा या बौद्ध धर्माच्या प्रवाहामध्ये तुम्ही आलेले आहेत, भारतीय बौद्ध महासभेच्या प्रवाहामध्ये आलेले आहेत, कारण तिथेही म्हणजे कलह निर्माण म्हणजे सुरू झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा निर्माण झालेल्या आहेत, आहे की नाही. तर यामध्येही या अशा अनेक काय म्हणतात तशा शाखा निर्माण झाल्या. झाड एक आहे, शाखा निर्माण होऊन राहिले, परंतु आपलं मूळ झाड एकच आहे, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला धम्म. आणि ज्या मातृसंघटना आहे, या मातृसंघटना म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि तिसरी रिपब्लिकन पक्ष, त्याचेही काय धिनवडे आहेत ही तुम्हाला त्याची कल्पना आहे. म्हणजे एकंदरीत या समाजाच्या या जागृतीची धुरा आज महिलांवर आहे. विशेषतः इलेक्शन येऊ द्या, इलेक्शन आलं की तुम्हाला आम्ही एकच अशा प्रचार करायसाठी एका खेड्यावर गेलो होतो, मला वाटते चांदूर बाजारच्या तिकडे गेलो होतो. तेव्हा
प्रत्येकाच्या घरी एक एक ताट, एक ग्लास, स्टीलचा ग्लास, वाटी आणि एक ग्लास त्यांना भेट दिली आणि रोज संध्याकाळी त्यामध्ये भात किंवा भाकर आणि एक पावटी आणि एक मटणाच्या 2 बोट्या असं त्यांच्या ताटामध्ये. ही परिस्थिती. आणि मग त्यांना भेटलं रोज 10-15 दिवस की ते त्याच्यावर टाकायचं. बाबासाहेबांनी सांगितलेलं की या दिवशी तुम्हाला या मतदानाची किंमत कळेल तेव्हा तो दिवस सुदीन राहील. परंतु आम्हाला अजून मतदानाचा अर्थ समजलेला नाही आहे. मतदान काय आहे तर कोणी म्हटलंय की घ्या तुम्हाला एक बिहाराची भिंत बांधून देतो. झाले आम्ही पळालो तिकडं. कोणी आम्हाला दारू मटणामध्येच आमच्या समाजाला विकणं सुरू केलेलं आहे आणि विकलेला आम्ही विकतो आहोत. म्हणून आज आमच्या समाजाची ही दुर्दशा झालेली आहे. आता त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आपण नाही काही करू शकत तर एका घराने दुसऱ्या घराला एवढं करू शकतो. दुसऱ्या घराला आपण जवळ करू शकतो. दुसऱ्या घराचे संबंध वाढवू शकतो. आपल्या वस्तीमध्ये आपण संबंध वाढवू शकतो. बस एवढं जरी केलं तरी आपण भगवान बुद्धाच्या मार्गाने मार्गक्रमण करूया एवढं बोलते. आणि पुन्हा बसून